नमो किसान महासन्मान योजनेचा हप्ता जमा होणार आहे। प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा हप्ता आज जाहीर होणार आहे। या योजनेअंतर्गत 9.5 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत। शेतकऱ्यांसाठी मोठा एक निर्णय सरकारचा। योजनेसाठी 1720 कोटी रुपयांच्या निधीला शासनाची मान्यता मिळाली आहे। नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी आताचे सर्वात मोठे आणि आनंदाचे बातमी आलेले आहे। बघा, आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 12 जिल्ह्यांमधील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता सोडण्यात आलेला आहे। तुम्ही सुद्धा आताच टीव्ही चॅनलच्या माध्यमातून ऐकलेलं आहे। त्यामुळे जर तुम्ही नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल तर तुम्हाला आजच नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता मिळणार आहे। सोबतच जे शेतकरी बांधव पीएम किसान योजनेचे लाभार्थी असतील तर त्या शेतकरी बांधवांना आज पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता सुद्धा मिळणार आहे। म्हणजेच आज एकत्रितपणाने सर्व शेतकरी बांधवांना दिलासा मिळालेला आहे। पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज 4000 रुपये सुद्धा सोडण्यात आलेले आहे। त्यामुळे जर तुम्ही शेतकरी बांधव असाल, नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल किंवा पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी आजचा दिवस 100% आनंदाचा दिवस ठरणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज सुद्धा आलेली आहे। बघा, राज्यातील नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आणि पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी केंद्र सरकारकडून आणि राज्य सरकारकडून आनंदाची बातमी आलेली आहे। म्हणजे आज पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे 4000 रुपये सुद्धा सोडण्यात आलेले आहेत। बघा, तुम्हाला सुद्धा माहिती असेल की केंद्र सरकारकडून राज्यामधील सर्व शेतकरी बांधवांसाठी प्रधानमंत्री किसान योजना सुरू करण्यात आलेली होती। या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक शेतकरी बांधवाला 6000 रुपये मिळत आहे। सोबतच राज्य सरकारकडून राज्यामधील शेतकरी बांधवांसाठी नमो शेतकरी योजना सुरू करण्यात आलेली आहे। या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक शेतकरी बांधवाला वर्षाला 6000 रुपये सुद्धा मिळत आहेत। म्हणजे टोटल मिळून प्रत्येक शेतकऱ्याला या दोन्ही योजनांच्या माध्यमातून 12000 रुपये मिळत आहेत। याच्यामध्ये वाढ सुद्धा करण्यात आलेले आहे। म्हणजेच काही शेतकरी बांधवांना आज नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता 3000 रुपये सुद्धा मिळणार आहे। पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता 3000 रुपये सुद्धा मिळणार आहे। म्हणजेच जे शेतकरी बांधव पात्र असतील त्यांना हे दोन्ही हप्ते 3000 रुपये म्हणजे 6000 रुपये सुद्धा मिळणार आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, आज नमो शेतकरी योजनेचा 7व्या हप्त्याची पहिली यादी जाहीर झालेली आहे। अखेर आज सर्व शेतकरी बांधवांची खऱ्या अर्थाने प्रतीक्षा सुद्धा संपलेली आहे। पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता सोडण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला सुद्धा या ठिकाणी पुरावा सुद्धा दाखवलेला आहे। त्यामुळे तुम्हाला सुद्धा आजच नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता सुद्धा मिळणार आहे। सोबतच शेतकरी बांधवांनो, या साईटला पाहू शकता पीएम किसान योजनेची पहिली यादी प्रसिद्ध सुद्धा करण्यात आलेली आहे। म्हणजे 20व्या हप्त्याची पहिली यादी तयार सुद्धा करण्यात आलेली आहे। म्हणजे पीएम किसान योजनेच्या 20व्या हप्त्यासाठी 3 याद्या तयार करण्यात आलेल्या आहेत। त्यापैकी आज पहिल्या यादीमधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा येत आहेत। बघा, अखेर सर्व शेतकरी बांधवांची प्रतीक्षा संपलेली आहे। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता सुद्धा सोडण्यात आलेला आहे। पात्र शेतकरी बांधवांना पैसे येणार आहेत। म्हणजे जे शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी आहेत आणि पीएम किसान योजनेचे लाभार्थी आहेत तर त्या सर्व शेतकरी बांधवांची आज खऱ्या अर्थाने प्रतीक्षा सुद्धा संपलेली आहे। कारण आजपासून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन्ही हप्ते सोडण्यात आलेले आहे। जे शेतकरी बांधव पात्र असेल त्या शेतकरी बांधवांना आज दोन्ही हप्ते सुद्धा मिळणार आहेत। तर बघा, आज शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता मिळणार आहे। सोबतच पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता सुद्धा मिळणार आहे। म्हणजे आज हे दोन्ही हप्ते सोडण्यात आलेले आहेत। पात्र शेतकरी बांधवांना आज दोन्ही योजनांच्या माध्यमातून पैसे मिळणार आहेत। परंतु आज महाराष्ट्र राज्यामधील 36 जिल्ह्यामध्ये या दोन्ही लाभांचे पैसे सोडू शकत नाहीत। म्हणजे हे पैसे सोडणं शक्य नाही। बघा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला सुद्धा माहिती असेल की महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत आणि या 36 जिल्ह्यांमधील 90 लाख शेतकरी बांधवांना या दोन्ही योजनांच्या माध्यमातून पैसे सुद्धा सोडायचे आहेत। परंतु एकाच दिवशी
दिवशी या 36 जिल्ह्यांमध्ये पैसे सोडणं शक्य नाही, कारण हे दोन्ही हप्ते डीबीटीच्या माध्यमातून सोडण्यात येणार आहेत. बघा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला सुद्धा माहिती असेल की लाडकी बहीण योजनेचा हप्ता डीबीटीच्या माध्यमातून येत असतो. म्हणजेच हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आधार कार्डच्या आधारावरती येणार आहे. त्यामुळे जर तुम्ही शेतकरी बांधव असाल तर तुम्ही डीबीटी ऍक्टिव्ह सुद्धा करायचे आहे, तरच तुम्हाला पैसे मिळणार आहेत. अन्यथा जर तुमचे डीबीटी डिऍक्टिव्ह असेल तर तुम्हाला पैसे येणार नाही. त्या संबंधित परिपत्रक सुद्धा काढण्यात आलेलं आहे. म्हणजे शेतकरी बांधवांनो, एकाच दिवशी सर्व जिल्ह्यांमध्ये हे पैसे सोडणं शक्य होत नाही. त्यामुळे आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 12 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे. उद्या 12 जिल्ह्यांमध्ये आणि परवा दिवशी 12 जिल्ह्यांमध्ये हे पैसे विस्तांतर होणार आहे. तर बघा शेतकरी बांधवांनो, आज नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता या प्रमुख 12 जिल्ह्यांमध्ये सोडण्यात येणार आहेत. त्यामुळे हे 12 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण झटपट बघून घ्या. त्याचप्रमाणे उद्या सुद्धा 12 जिल्ह्यांमध्ये आणि परवा सुद्धा 12 जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहेत. त्यामुळे ज्या शेतकरी बांधवांचा जिल्हा आज 12 जिल्ह्यांपैकी असेल त्यांना आज पैसे येतील. ज्यांचा जिल्हा उद्याच्या 12 जिल्ह्यांपैकी असेल त्यांना उद्या पैसे, आणि ज्यांचा जिल्हा परवा दिवशीच्या यादीमध्ये असेल तर त्यांना परवा दिवशी पैसे येणार आहेत. परंतु हे 4,000 रुपये सर्व शेतकऱ्यांना मिळणार नाहीत. जे शेतकरी बांधव या 4 पात्रतेमध्ये बसत असेल त्यांनाच आज दोन्ही हप्त्यांच्या माध्यमातून पैसे सुद्धा मिळणार आहेत. परंतु शेतकरी बांधवांनो, एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता हा 2,000 रुपये मिळणार आहे. पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता सुद्धा 2,000 रुपये मिळणार आहे. परंतु जे शेतकरी बांधव या 4 पात्रतेमध्ये बसत असतील त्यांना नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता 3,000 रुपये, पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता 3,000 रुपये सुद्धा मिळणार आहेत. म्हणजेच बीजेपी पक्षाने जाहीरनाम्यामध्ये अगोदरच सांगितलेलं होतं की राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं तर नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची रक्कम वाढवू आणि पीएम किसान योजनेच्या हप्त्याची रक्कम वाढवून देऊ. म्हणजेच तुम्हाला आतापासून नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून प्रत्येक वर्षाला 9,000 रुपये आणि पीएम किसान योजनेच्या माध्यमातून प्रत्येक वर्षाला 9,000 रुपये म्हणजेच टोटल मिळून प्रत्येक शेतकऱ्याला या दोन योजनांच्या माध्यमातून 18,000 रुपये सुद्धा मिळणार आहे. त्यामुळे जर तुम्ही शेतकरी बांधव असाल तर तुम्ही सुद्धा या 4 पात्रतेमध्ये बसत असावे, तरच तुम्हाला हे 18,000 रुपये सुद्धा मिळणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, या 4 पात्रता कोणकोणत्या आहेत ते सुद्धा आपण झटपट बघून घ्या. सोबतच तुम्ही सुद्धा या 4 पात्रतेमध्ये बसत आहात का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. तर बघा शेतकरी बांधवांनो, या 4 पात्रतांपैकी पहिली पात्रता म्हणजे शेतकरी बांधवांनी आधार कार्ड बँकेसोबत लिंक सुद्धा केलेलं असावं, तरच मला पैसे मिळणार आहेत. बघा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला सुद्धा माहिती असेल की राज्य सरकार असू द्या किंवा केंद्र सरकार असू द्या यांच्या माध्यमातून जेवढ्या पण योजना सुरू करण्यात आलेल्या आहेत तर तेवढ्या सर्व योजनांचे पैसे हे डीबीटीच्या माध्यमातून येत असतात. म्हणजेच तुमच्या आधार कार्डच्या आधारावरती तुमच्या बँक खात्यामध्ये येत असतात. त्यामुळे तुम्ही सुद्धा तुमचे बँक खाते तुमच्या आधार कार्ड सोबत लिंक करा, तुमचे डीबीटी सुद्धा ऍक्टिव्ह करा. जर तुमचे डीबीटी डिऍक्टिव्ह झालेले असेल तर तुम्हाला पैसे येणार नाही. तुमच्या शेजारील शेतकरी बांधवांना पैसे येऊन जातील परंतु तुम्हाला पैसे येणार नाही. त्यामुळे ज्या शेतकरी बांधवांना वाटत असेल की आपल्याला आजच पैसे येऊन जावे तर तुम्ही सुद्धा आपले आधार कार्ड बँक सोबत लिंक आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. सोबतच शेतकरी बांधवांनो, जी दुसरी पात्रता घालण्यात आलेली आहे तर ती दुसरी पात्रता म्हणजे शेतकरी बांधवांनी फार्मर आयडी कार्ड काढलेले असावे तरच तुम्हाला पैसे मिळतील. म्हणजेच शेतकरी बांधवांनो, एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता मिळणार आहे जरी फार्मर आयडी कार्ड काढलेलं नसेल. परंतु जर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता पाहिजे असेल तर त्याच्यासाठी फार्मर आयडी कार्ड कंपल्सरी आहे. म्हणजेच तुम्ही फार्मर आयडी कार्ड काढायचं आहे. म्हणजेच ज्या ज्या शेतकरी बांधवांनी फार्मर आयडी कार्ड काढलेलं नसेल त्यांनी लवकरात लवकर जवळच्या सीएससी सेवा केंद्र असेल त्या ठिकाणी जाऊन फार्मर आयडी कार्ड काढायचं आहे. तुम्हाला भविष्यामध्ये विविध योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये देण्यात येणार आहे. त्यामुळे जे जे शेतकरी बांधव असेल तर त्यांनी शेतकऱ्यांचं ओळखपत्र म्हटलं जातं त्यालाच फार्मर आयडी कार्ड सुद्धा म्हटलं जातं, हे कार्ड सुद्धा काढायचं आहे. सोबतच शेतकरी बांधवांनो, जी तिसरी पात्रता आहे तर ती तिसरी पात्रता म्हणजे शेतकऱ्यांच्या नावावर ते जमीन सुद्धा असायला पाहिजे. म्हणजेच ती जमीन ऑनलाईन पद्धतीने दाखवत असावी. ऑनलाईन पद्धतीने तुमचा 7/12 अट उतारा सुद्धा दाखवत असावा तरच तुम्हाला पैसे मिळणार आहेत. अन्यथा जर तुमची जमीन ऑनलाईन पद्धतीने दाखवत नसेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाही, थेट आदेश सुद्धा
देण्यात आलेला आहे। सोबतच शेतकरी बांधवांनो जी चौथी पात्रता आहे तर ती चौथी पात्रता म्हणजे शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता आलेला असावा, पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता आलेला असावा। बघा शेतकरी बांधवांनो हे दोन्ही हप्ते सोडण्या अगोदर शेतकऱ्यांकडून केवायसी सुद्धा करून घेतलेली होती। त्यामुळे जर तुम्हाला आता नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता पाहिजे असेल, सोबतच तुम्हाला पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता पाहिजे असेल तर तुम्ही या दोन्ही हप्त्यांसाठी केवायसी सुद्धा केलेली असावी। परंतु ज्यांना मागील दोन्ही हप्ते आलेले असतील त्यांना डबल केवायसी करायची गरज नाही। तर बघा शेतकरी बांधवांनो तुम्हाला सुद्धा 4 पात्रता सांगितलेले आहे, 4 नियम सुद्धा सांगितलेले आहे। त्यामुळे जे शेतकरी बांधव या 4 पात्रतेमध्ये बसत असतील त्या शेतकरी बांधवांना आज दोन्ही हप्त्यांच्या माध्यमातून 4,000 रुपये मिळणार आहेत। परंतु जे शेतकरी बांधव या 4 पात्रतेमध्ये बसत नसतील, जे शेतकरी बांधव या 4 नियमांचं उल्लंघन करतील त्या शेतकरी बांधवांना पैसे येणार नाहीत। परंतु आज ज्या 12 जिल्ह्यांमध्ये हे दोन्ही हप्ते सोडण्यात आलेले आहेत ते 12 जिल्हे सुद्धा बघून घेऊया, जेणेकरून तुमचा जिल्हा या 12 जिल्ह्यांपैकी असेल तर तुम्हाला आजच पैसे येऊन जातील। परंतु ज्यांचा जिल्हा या 12 जिल्ह्यांपैकी नसेल त्यांना उद्या पैसे येणार आहेत आणि परवा सुद्धा पैसे येणार आहेत। म्हणजेच 3 दिवसांमध्ये हे पैसे विस्तांतर करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। त्यामुळे आज ज्या 12 जिल्ह्यांमध्ये या दोन्ही हप्त्यांचे पैसे येणार आहे तर ते 12 जिल्हे सुद्धा बघून घेऊया। तर बघा शेतकरी बांधवांनो या 12 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा रत्नागिरी, दुसरा जिल्हा सातारा, तिसरा जिल्हा सांगली, चौथा जिल्हा सिंधुदुर्ग, 5वा जिल्हा कोल्हापूर जिल्हा, 6वा जिल्हा सोलापूर, 7वा जिल्हा धाराशिव, 8वा जिल्हा लातूर, 9वा जिल्हा नांदेड, 10वा जिल्हा बीड, 11वा जिल्हा अहिल्यानगर आणि 12वा जिल्हा म्हणजे परभणी जिल्हा। म्हणजे या 12 जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांना आज नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता, पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता सुद्धा मिळणार आहे। परंतु उद्या ज्या 12 जिल्ह्यांमध्ये या दोन्ही लाभांचे पैसे विस्तांतर होणार आहे तर ते उद्याचे 12 जिल्हे सुद्धा लगेच बघून घ्या। बघा उद्या पुणे जिल्ह्यामध्ये, रायगड जिल्ह्यामध्ये, मुंबई शहर, मुंबई उपनगर म्हणजे या 4 जिल्ह्यांमध्ये पैसे येतील। सोबतच 5वा जिल्हा ठाणे, 6वा जिल्हा पालघर, 7वा जिल्हा नाशिक, 8वा जिल्हा धुळे, 9वा जिल्हा नंदुरबार, 10वा जिल्हा जळगाव, 11वा जिल्हा छत्रपती संभाजीनगर आणि 12वा जिल्हा म्हणजे बीड जिल्हा। म्हणजे उद्या 12 जिल्ह्यांमध्ये या दोन्ही हप्त्यांचे पैसे येणार आहेत आणि परवा दिवशी ज्या 12 जिल्ह्यांमध्ये या दोन्ही लाभांचे पैसे येणार आहेत तर ते परवा दिवशीचे 12 जिल्हे सुद्धा अगदी एका मिनिटामध्ये बघून घेऊया। तर बघा शेतकरी बांधवांनो परवा दिवशी हिंगोली जिल्हा हा पहिला जिल्हा, दुसरा जिल्हा बुलढाणा, तिसरा जिल्हा वाशिम, चौथा जिल्हा अकोला, 5वा जिल्हा अमरावती, 6वा जिल्हा यवतमाळ, 7वा जिल्हा वर्धा, 8वा जिल्हा चंद्रपूर, 9वा जिल्हा गडचिरोली, 10वा जिल्हा गोंदिया, 11वा जिल्हा नागपूर आणि 12वा जिल्हा म्हणजे भंडारा जिल्हा। म्हणजे 3 दिवसामध्ये 36 जिल्ह्यामधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता विस्तांतर होणार आहे। त्यामुळे जर तुम्ही शेतकरी बांधव असाल तर काळजी करायची गरज नाही, पात्र शेतकरी बांधवांना पैसे मिळणार आहे। सोबतच शेतकरी बांधवांनो आज प्रमुख वीज बँकेमधून या दोन्ही लाभांचे पैसे सोडण्यात आलेले आहेत। तर त्या वीज बँका कोणकोणत्या आहेत ते सुद्धा आपण झटपट बघून घ्यात, जेणेकरून तुमचे बँक खाते या वीज बँकेपैकी असेल तर तुम्हाला आज सर्वात अगोदर पैसे सुद्धा येणार आहेत। बघा शेतकरी बांधवांनो पहिली बँक येस बँक, दुसरी बँक इंडस बँक, तिसरी बँक ओव्हरसीज बँक, चौथी बँक इंडियन बँक, 5वी बँक आयडीएफसी बँक, 7वी बँक आयडीबीआय बँक, 8वी बँक आयसीआयसीआय बँक, 9वी बँक एचडीएफसी बँक, 10वी बँक सिटी बँक, 11वी बँक सेंट्रल बँक ऑफ इंडिया, 12वी बँक कॅनरा बँक, 13वी बँक बँक ऑफ इंडिया, 14वी बँक बँक ऑफ महाराष्ट्र, 15वी बँक बँक ऑफ बडोदा, 16वी बँक ॲक्सिस बँक, 17वी बँक युनियन बँक ऑफ इंडिया, 18वी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया, 19वी बँक पोस्ट बँक आणि 20वी बँक म्हणजे महाराष्ट्र ग्रामीण बँक। म्हणजे आज या वीज बँकेमध्ये सर्वात अगोदर हे पैसे सुद्धा जमा होणार आहेत। त्यामुळे जे शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असेल, पीएम किसान योजनेचे लाभार्थी असेल त्या सर्व शेतकरी बांधवांची प्रतीक्षा संपलेली आहे। बघा शेतकरी बांधवांनो आज तुम्हाला दोन्ही हप्ते मिळणार आहेत, त्यामुळे काळजी करायची गरज नाही। त्यामुळे जर तुम्हाला शेती संबंधित महत्त्वपूर्ण अपडेट पाहायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, सोबत ज्यांना गरज असेल त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा। तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।